शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचे अॅग्रोनॉमिक्स पूजा युट्यूब चॅनलवर. तर यावर्षी तुम्ही जर कापसाची लागवड करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला जर तणाचे नियंत्रण करायचे असेल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आहे. तर शेतकरी मित्रांनो, कपाशीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तणांचे नियंत्रण करणे अतिशय गरजेचे असते. कारण सुरुवातीच्या काळामध्ये पिकांची वाढ मंद गतीने होत असते आणि तणांची वाढ जलद गतीने होत असल्यामुळे झाडांची वाढ खुंटल्यासारखी होते आणि त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट पाहायला मिळते. म्हणून शेतकरी मित्रांनो, तणांचे योग्य वेळी बंदोबस्त करणे अतिशय गरजेचे आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कापूस पिकामध्ये नेमके कोणते तणनाशक वापरायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही फॉलो करून घ्या, म्हणजेच तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ती सगळ्यात अगोदर येईल. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कपाशीमध्ये दोन प्रकारचे तणनाशक येतात. एक म्हणजे प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजेच उगवणीपूर्व तणनाशक आणि दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजे उगवणी पश्चात तणनाशक. तर शेतकरी मित्रांनो, प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजे कापूस लागवडीनंतर 24 तासाच्या आत किंवा तण उगवायच्या आधी जे तणनाशक आपण वापरतोय तर त्याला प्री इमर्जन्स हर्बिसाइड किंवा उगवणीपूर्व तणनाशक असे म्हणतात. त्यानंतर बघूया पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड. तर कापूस लागवडीनंतर किंवा तण उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी जे तणनाशक आपण वापरतोय त्याला पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड किंवा उगवणी पश्चात तणनाशक असे म्हणतात. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर जाणून घेऊया आपण कापूस पिकातील प्री इमर्जन्स हर्बिसाइड बद्दल. तर यामध्ये सर्वात पहिलं जे आहे पेंडिमिथिलिन 30% EC हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही नामांकित कंपनीचं तणनाशक इथे वापरू शकताय. तर त्यामध्ये येते बायर कंपनीचं स्टॉर्म किंवा टाटा कंपनीचं टाटा पॅनिडा किंवा धानुका कंपनीचे धानू टॉप हे तणनाशक तुम्ही इथे वापरू शकताय. या तणनाशकाचा जो वापर आहे 900 ते 1000 ml प्रति एकरासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि हे तणनाशक कपाशी लागवडीनंतर 48 तासाच्या आत आपल्याला वापरायचे आहे. तणनाशक फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. हे जे तणनाशक आहे गवत वर्गीय आणि रुंद पान वर्गीय अशा दोन्ही प्रकारच्या तणांना नियंत्रण करण्याचं काम करते. म्हणून कपाशीमध्ये तुम्ही प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणून या तणनाशकाचा तिथे वापर करू शकताय. त्यानंतर दुसरे जे तणनाशक आहे ते म्हणजे पेंडिमिथिलिन 38.7% EC हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही नामांकित कंपनीचं तणनाशक इथे वापरू शकताय किंवा यामध्ये UPL कंपनीचं डोस सुपर या तणनाशकाचा तुम्ही इथे वापर करू शकताय. हे जे तणनाशक आहे 500 ते 600 ml प्रति एकरी तुम्हाला वापरायचे आहे आणि हे जे तणनाशक आहे गवत वर्गीय आणि रुंद पान वर्गीय अशा दोन्ही तणांना नियंत्रित करण्याचं काम करते. आणि या तणनाशकाचा वापर जो आहे तुम्हाला लागवडीनंतर 48 ते 72 तासाच्या आतमध्ये करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या तणनाशकाचा सुद्धा कपाशी पिकामध्ये प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणून वापर करू शकताय. त्यानंतर तिसरे जे तणनाशक आहे ते म्हणजे मार्केटमध्ये मागील वर्षी नवीन आलेले तणनाशक आहे ते म्हणजे गोदरेज कंपनीचे मॅक्सकॉट या नावाने आलेले तणनाशक आहे. तर या तणनाशकामध्ये पायरेथ्रिओबक सोडियम प्लस पेंडिमिथिलिन हा घटक आपल्याला पाहायला मिळतोय. तर याचा जो वापर आहे 450 ते 500 ml प्रति एकरी करून घ्यायचा आहे आणि हे प्री इमर्जन्स हर्बिसाइड आहे म्हणजे उगवणीपूर्व तणनाशक आहे. तर या तणनाशकाचा जो वापर आहे कपाशी लागवडीनंतर 48 ते 72 तासाच्या आतमध्ये करून घ्यायचा आहे आणि हे तणनाशक गवत वर्गीय आणि रुंद पान वर्गीय अशा दोन्ही तणांना नियंत्रित करण्याचं काम करते. तुम्ही जर प्री इमर्जन्स हर्बिसाइड वापरत असाल तर याचा जो आहे लॉंग टाइम इफेक्ट भेटतोय. म्हणजेच प्री इमर्जन्स हर्बिसाइड फवारणीनंतर आपल्याला 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तणांचा बंदोबस्त मिळतोय. म्हणून शेतकरी मित्रांनो, मी हे जे प्री इमर्जन्स हर्बिसाइड सांगितलेले आहे तुम्ही याचा वापर जो आहे तो करून घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे जे काही प्री इमर्जन्स हर्बिसाइड वापरतोय तर यामध्ये काही गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्री इमर्जन्स हर्बिसाइड फवारणी करताना त्यामध्ये कमीत कमी 150 लिटर पाण्याचा वापर झाला पाहिजे, जेणेकरून त्याची एक जमिनीवर लेअर साचेल आणि जे काही जमिनीमध्ये तणाचे सीड्स आहे तर ते उगवणार नाही आणि उगवले तरी त्याचे तिथे नियंत्रण होईल. म्हणून आपल्याला ही काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण कपाशी पिकामध्ये पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड कोणते वापरायचे आहे ते जाणून घेऊया. पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजे उगवणी पश्चात तणनाशक. तर पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड हे तण उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी वापरले जाते, म्हणून याला पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड असे म्हणतात. चला तर कपाशीमध्ये पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड कोणते वापरायचे आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. तर यामध्ये गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स यामध्ये पायरेथ्रिओबक सोडियम अधिक क्विझॅलोफॉप इथी हा घटक असलेले हे तणनाशक आहे.
याचा वापर तुम्ही पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणून करू शकताय किंवा हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही नामांकित कंपनीचं तणनाशक इथे वापरू शकताय. यामध्ये टाटा कंपनीचं केवत अल्ट्रा या नावाने येतंय. त्यानंतर बायर कंपनीचं घासा या नावाने जे तणनाशक येते याचा तुम्ही इथे वापर करू शकताय. हे जे तणनाशक आहे 450 ते 500 ml आपल्याला प्रति एकरासाठी वापर करून घ्यायचा आहे. आणि या तणनाशकाचा वापर जो आहे तण उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी तुम्ही करू शकताय. आणि या तणनाशकामुळे गवतवर्गीय आणि रुंद पानवर्गीय असे दोन्ही प्रकारचे तण नियंत्रित झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही पोस्ट इमर्जन्स तणनाशक आहे जेव्हा आपण फवारतोय तेव्हा ते त्याच्या पानांद्वारे शोषली जातात आणि त्यानंतर हे तण जे आहे वाळायला लागतंय, जळायला लागतंय. तर या प्रकारे हे तण जे आहे नियंत्रणात येतंय. हे जे तणनाशक आहे कपाशीवर शिफारशीत केलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जवळपास 90% शेतकरी उगवणी पश्चात तणनाशकाचा वापर कपाशीमध्ये करतात. म्हणजेच साधारणपणे कपाशी लागवडीनंतर 20 ते 22 दिवसाने हे तणनाशक फवारतात. तर शेतकरी मित्रांनो, हे होते कपाशीवर रेकमेंडेड केलेले तणनाशक, जे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही जर मागील वर्षी कपाशीवर हे तणनाशक वापरले असेल तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.